काय चाललंय आज कारभारी? काय नाही चाललंय पनीर बनवायचं. पनीर हो. टमाटे हिन काय काय राहणारच लावलाय तो. कांदा घेतलाय, लसूण, खोबरं, कोथिंबीर. चाललंय पनीरची भाजी बनवायची. होय का? हा चाललंय चालू. मसाला कुठला टाकलाय? घाटी मसाला टाकायचा आहे. आता घाटायची पडते. ही काय घाटी मसाला पॅकिंग? हळद घरची आहे आपली. हा धना पावडर आहे घरची. अजून परत ना येसूर आहे भाजी मिळवून यायसाठी. बर ती जाऊन दी. आता कसं बनवते काय काय कसं घेते परतून? खोबरं घेतलं आणि परतून लसूण खोबरं घेतलं भाजून. आता ह्याच्यात बर. टाकलं, आता कांदा टाकायचा, त्याला पाण्याचं नुसतं चांगलं परतून घ्यायचं. हा ते मग मसाला टाकायचं. बर ह्याचा मसाला आपण ती झालं पण आपण पनीरचा मसाला आपण घरी बनवू शकतो की? बनवू शकतो की. हा बनवू शकतो की. करूया तयार बारक्या बारक्या पुड्या. हा. बनवू पनीर मसाला करू, गरम मसाला करू. हा. आता येसूर तर केलायच. केला येसूर पण. चालते ओके. हे लागलं माझ्याकडेच आता काम. हा, मग काय. हे मस्त टाका ऑर्डर टाका, काय नाही अडचण. बिंदास्त बघा असा मसाल्याचे पॅकिंग सगळ्याच पॅकिंग अशा होणार आहेत या. मस्त अशा. हा त्यामुळे एवढं काय. जरी कुणाला पाहिजे असेल आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा. 92 84 57 35 43. बघा लेसला गटमुट होणार आहे भाजी. मग काय गटमुटच करायची चांगली मस्त. कसं काय चाललंय बघा. राडा चाललाय. आई अन्नाची दार काढा चालली हा. चाललेलं असतं ना. तर अशीच पॅकिंग आपल्याला मिळणार आहे सगळ्या मसाल्यांची. पावशेर पासून अर्धा किलो किलो आहे का नाही. आणि व्यवस्थित तुमच्या पण येणार ही गॅरंटी देणार आता. कारण की ही असं पॅकिंग येणार, तुम्हाला फोडायचं कसं ते पण सांगते हो का. नाही नाही अगोदर चिकटून येणार त्याच्यावरनी मशनीचं. कापायचं. हा तसं तर की. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही 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 दिसतंय का टाक नाही. त्याच्यावर मशनी आमची मशनीने पॅक करणार आम्ही इथं. आणि तो मग तुम्ही तुम्ही cut करायचं. कात्रीने फक्त हे कट करायचं. आणि ओपन करायचं. कसं ओपन करायचं तर त्याच्यात एक पॅकिंग असणार, नुसतं त्यात येणार नाही. त्याच्यात एक पॅकिंग आहे हो का. हा का तशी हे पॅकिंग packing येणार. अशी बाहेर काढून घ्यायची तुम्ही. तर ही पॅकिंग आम्ही पुढतोय आता कारण की मसाला घरात नाही शिल्लक असला. संपलंय आता. हा एकदम टाईट मध्ये येणार, काही अडचण येणार नाही है का नाही. ती नीट पुढे 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 नीट ठेवू. मग काय आता नीटच. उलटा गो. बसा. हिचं काय झालं माझा हात लागला. थोडासा ते टमाटर टाकले. पॅकिंग वाया जाईल. पॅकिंग महाग आहे. हा मसाल्याचं स्टिकर मध्ये येणार. झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट फोडायचा, चमच्यात घ्यायचा. दुसरं म्हणजे स्टिकर असं येणार SMM म्हणजे स्वरा महाराष्ट्रीयन मसाले. इथं गाठी मसाले लय कंसात काळा मसाला मालवण येणार. दुसरा घेतला मसाला तर मालवण येणार. मिरची पावडर येणार, बेडगी कलर मिरची पावडर येणार. परत तुम्हाला सांगतो हळद येणार, धन पावडर येणार, येसूर येणार टिकरला असा है का नाही. तर पावशेरपासून उपलब्ध आहे. पावशेर अर्धा किलो आणि किलो तुमच्या इच्छेने किती पण मागू शकता. 10 किलो काही अडचण नाही. हा काही घाटी मसाला आपला असा टाकून घ्यायचा ह्याच्यात. हा हो ती गटमुट भाजी होती बघा आता. परतून घ्यायचं मस्त. हा. काय हा ये एक टमाटे ठेवा. दोन फुले की. कसला भात करायचा आहे म्हणजे फोडणीचा म्हण की. बघा आमच्या किती हुशार आहे, चतुर आहे का नाही. म्हणजे कोण आहे टमाटे मी जाऊन घेऊन येईन. आज कोण आहे. ही असली ताटली का तिकडे ठेव काय. असं बघायला लागलं. आता एक होती तिकडे म्हातारीची, ती आणली. आयची बघा आजी झाली दार काढून हो. नाही काढायची. हा पेन ठेवली आताशी. अयो म्हणजे एवढं उशीर काय बाहेर करतो. भांडी घासली गंभीर. मग आई आपली पॅकिंग कशी काय तयार होती सांग की. चांगली होती. आणि मग अशी नारळ पाणी बघितलं. हे पाणी तिथं लागलं होय चिरडी पशी. खरंच आहे तर खरंय. तिथं नारळ बाई इतर घ्यायला. चिरडीची आपण जातो नाही वाटणी हा. तिथं आणि चिरडी जागी होय. झाली पशी. लागलं तर उभाच राहिला तिथं. होय. बरं ती जाऊन द्या, ती विषय जाऊन दे, ती विषय नाही महत्वाचा. पॅकिंग सांग की आपली कशी काय होती आता नवीन. एक नंबर आहे. आणि आपलं गाणं गाणं बी चांगलं आहे. गाणं आपलं फुल गाणं लवकर लवकर येणार आहे. मी एक कडवं टाकलेलं होतं शॉर्ट व्हिडिओला, तुम्ही ते बघितलं नाही. तुम्ही जाऊन तिथं बघा, शॉर्ट व्हिडिओ टाकलाय दुपारी मी. ही भरला का तो जर ते दिवशी पाणी सकाळ चालतं किटली भरली होती. किटली होईल. हा ही जर असं असं नाही तर काय असेल कालवण तसं. भाजीला वापरून.
कुठल्या ना पाणी प्यायला मग काय आहे स्पेशल भाजी काय आहे मग पनीर पनीरची कुणा कुणा पनीर आवडतं हो का आमचं अगोदरच चालू खाल्ली तर खाल्ली एखादं. ते करायचं एक्स्ट्रा आपल्याला करायला काय जाते राहिलं शिल्लक तो का हळद टाकली तिने होय. हा त्यामध्ये काय नाही जेवायचं डबा उघडला का हो कधी तुला का चांगली काय की तर महत्वाचं म्हणजे वौसा आता संक्रांत आलेली आहे ताई साहेबांनो तर वौशाचा बाजार भरता तुम्ही खोबरं लय घातलं ना कोणाला जरी हळद पाहिजे असेल तर आपल्याला वौसाची हळद मिळणार तुम्ही ती घरगुती वापरू शकता होय का कारभारी हा तेलाची किती सांडल हळद हळद हा हळद संख्या आपल्याला मिळेल वौसाची हा, पावसाळ्याला हळद तुम्हाला रांगोळी मिळेल. अजून काय तीच हळद तुम्ही घरी खाण्यासाठी वापरू शकता काय अडचण नाही हा, पावसापासून आपल्याकडे हळद उपलब्ध आहे लवकरात लवकर ऑर्डर करा गोशाला बी चालेल की तीच खी वसून परत तुम्ही खाऊ शकता घरी हो घरी बी खायला आणि पोचवायला बी नाही त्याची शेवटी काय काय एखाद्या व्यवसायाचं वापरत नाही नाही वापरते हा ती परत पुढच्या वर्षी पावसाळ्याला वापरत नाही ती पण खायला वापरतात मग खायचंच आहे की. देवालाही वापरत नाही हा हा खायलाही वापरतात चालतंय बघा अशी मस्त की तरी आली कटाला अजून वाढणार आहे भाजी बरं व्हायचंय भाजी चालूच आहे का अजून त्यात ही टाकायचं इसूर टाकायचं आहे हा. येसराचं काय महत्व असतं सांग आता ती पॅकिंग करतात राहते आपल्या येसराचं काय महत्व असतं म्हणजे भाजी आपली मिळून येते त्यात असते बाजरी आपली थोडस नॉर्मल तांदूळ असतात हरभऱ्याची डाळ असते आणि दुसरं बीत म्हणले गरम मसाला खडा मसाला तुमच्यात कस्तुरी मेथी असती परत तीळ असत्यात खसखस बरंच बरंच असत्या. सामान असतं सगळं त्यात असतं बघा ना, त्यामुळं मस्त अशी होती. आणि ती भाजणी सगळं असतं बरं का तेलात भाजत नाही नुसतं भाजणी केली जाते हा. काय देऊ उचला त्यात पाणी घ्यायचंय मला हा ही पॅकिंग उचलायचं होय अशी पॅकिंग आपल्याला मिळेल काही अडचण नाही बिनधास्त SMM 9284573543 मेसेज करू शकता व्हॉट्सअपला हा. है का नाही हा. तरी एकदा आता मसाला घेऊन तरी बघा तुम्ही मसाला घ्या धन पावडर घ्या हळद घ्या येसूर घ्या एक नंबर लागणार तुम्हाला त्यात काही अडचण येणार नाही मिरची पावडर आपल्याला 2 मिळतात एक तिखट मिरची मिळती एक कलरची मिरची पावडर मिळती त्यामुळे मिरची पावडर तुम्ही घ्या बिनधास्त आहे का नाही हा. तर बघा अशी तरी मस्ती आली आता आज कडायचं जवळ दाखवतोय नका तर ही काळा काळा मसाला वापरला आहे आणि भाजी पण दाखवतोय गेलो. आपल्याला अवसानच नाही का नाही ह्याच्यात उडालं. नाही खरं आहे ते. पावसाळ्यात तेवढी कडे पालती करा मी झालं औषधच गेले हॅलो साडच धर कडे बोलण्यात पलटी आणि आपल्याला काय टाकायचंय काय राहिले तुम्ही सांगा आता. ही सुरू राहिलं आणि काय राहिले 2 वस्तू राहिले ती अजून एक राहिले काय कोथिंबीर राहिली असेल टाकायचं? कोथिंबीर टाकली मीठ राहिलं असेल हा. हा आम्हाला माहिती आहे ना तुम्ही शेवट मीठ टाकता ती मीठ नंतरच टाकायचं असतं मीठ आधी टाकलं तर भाजी शिजत नाही होय अय्यो उलट मिठाने भाजी शिजती मिठात पाणी होतं शिजत नाही पाणी फुटल्यामुळं बरं. मीठ नेहमीच टाका काय शिजत साहेब नाही. तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय होतं मीठ नंतर टाकल्यावर काय होतं आणि अगोदर टाकल्या काय होतं हिचं खरं आहे काय खोट आहे किती भाजी असती पाणी होतो आपलं त्याच्या हिशोब टाकायचं मी नाही आता घेऊन आलेला आहे सूर या सुरू